नमः शिवाय। शिव आदि, शिवची अंत, शिव ईश्वर, शिवची संत। शिवा विण न उरते जगत, शिवे व्यापिले पिंड ब्रह्मांड। शिवतत्व। या जगात अनेक योनीतील जीव आहेत. प्रत्येक जीव हा एक पिंड असतोच. स्थूल की सूक्ष्म हा भाग निराळा, परंतु या प्रत्येक जीवाचा आपला असा एक प्रवास असतो. पूर्वकर्मानुसार देह बदलतो, पण जीवाची गती बदलण्यासाठी काहीतरी सत्कर्म घडावे लागते त्या स्तरावर. जेव्हा मनुष्य योनी प्राप्त होते तेव्हा अनेक जन्म सुखदुःख फेऱ्यात भरकटून मग एका जन्मात मी कोण, माझे इथे येण्याचे नक्की प्रयोजन काय इत्यादी विचार सुरू होतात. विकसित बुद्धी फक्त माणसाला असल्याने विचार निर्मिती ही सहज असते, पण ती योग्य दिशेने व्हावी लागते, नाहीतर ध्येय सोडून भटकायला वेळ नाही लागत. योग्य दिशा म्हणजे काय, तर ज्या ब्रह्मांडात आपला वावर आहे ते ब्रह्मांड नक्की कसे आहे, काय आहे हे जाणण्याचा प्रामाणिक प्रयत्न. कारण आपला देह हा या ब्रह्मांडाची छोटी प्रतिकृती आहे, याची जाणीव झाल्यावर ब्रह्मांडाबद्दल कुतूहल वागटणे नैसर्गिक आहे. खरे तर आत वसलेला जीवात्मा हा ब्रह्मांड नायकाचाच अंश असतो. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उकल अंतर्मनात डोकावल्यास होऊ शकते. पण मायेत गुंतलेल्या जीवासाठी हे आत वळणे सुद्धा खूप कठीण असते, अशक्य वाटते. किंबहुना आत डोकावणे म्हणजे काय नक्की हेच माहीत नसते. आतला प्रवास म्हणजेच ध्यान, जीवात्मा परमात्मा भेटीचा पूल. आता या सगळ्यात शिवतत्वाचा संबंध काय, तर आपल्या सगळ्यांना माहीत असलेले भगवान शंकर म्हणजे फक्त शिवतत्व नव्हे, ते एक रूप आहे, फक्त प्रतिकात्मक. शिव एक निराकार तत्व आहे. कसले तत्व, तर जन्म आणि मरण तसेच मोक्षाचे गणित उलगडून सांगते ते तत्व. माणूस म्हणून आपण जन्म घेतो, पण करायचे काय ते न जाणता मायेच्या पाशात अडकतो. म्हणजे काय, तर करिअर, पैसा, प्रसिद्धी, मान सन्मान या चक्रात गुंततो. हे सगळे अनावश्यक आहे का, तर अजिबात नाही. जन्माला येऊन प्रत्येकजण ध्यानधारणा करत नाही किंवा त्याबद्दल जास्त आसक्तही असत नाही. वर सांगितलेले पैसे इत्यादी कमावणे आवश्यक आहे, पण त्यासाठी निवडलेले मार्ग, प्रामाणिकपणा, सचोटीने केलेले श्रम हे करताना इतरांच्या मनाला शक्यतो न दुखावणे अशा पद्धतीने हे व्हावे. आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचे, हे सर्व करताना आपण कोण आणि इथे का आलो याचे भान हवे. म्हणजेच करता करविता तो परमेश्वर हे भान हवे. भगवान शिव जे फक्त एका वस्त्रावर, एका पर्वतावर राहतात, ते आजच्या भाषेत मिनिमलिझम दाखवतात. जगण्यासाठी पेटारे भरून कपड्यांची, महालांची, गाड्यांची गरज नसते. डोक्यावरील चंद्रकोर मनावरील ताबा दर्शवते. चंद्र मनाचा कारक म्हणून तो तिथे आहे. डोक्यावरील गंगा ही शांततेचे, सातत्याचे प्रतीक आहे. गळ्यातील सर्प हे काळाचे प्रतीक आहे. भगवान शिवांनी काळालाही अंकित केले आहे. तोच काळ आपल्या गळ्याभोवती फास टाकून बसलेला असूनही आपण मात्र सुधारत नाही. रुद्राक्षमाळा आणि जटा हे पावित्र्य व वैराग्याचे प्रतीक आहेत. चिताभस्म हे देहाच्या नश्वरतेचे प्रतीक आहे. तिसरा डोळा हे अंतर्दृष्टीचे, सूक्ष्मातील दृष्टीचे प्रतीक आहे.
बलदंड शरीर हे शक्तीचे प्रतीक आहे. असे हे प्रतिकात्मक शिव. शिव हे सदानंदी, ध्यानमग्न, क्रोध आला की तांडव करणारे, दुष्टांचा विनाश करणारे, प्रलय घडवणारे, तरीही भोळे, भक्तांना अभय देणारे, अत्यंत प्रेमळही आहेत. तत्व म्हणून विचार केला तर हे गुण आपल्यात रुजण्यासाठी शिवतत्व आहे. आपण नेहमी आनंदात असावे, येणारी परिस्थिती स्वीकारावी आणि मग बदलण्यासाठी प्रयत्नशील व्हावे. ध्यानमग्न म्हणजे आपले विहित कर्म एकाग्रतेने करावे, त्यात आपले तन मन अर्पावे. मन, बुद्धी, अहंकार, राग, लोभारी गुण इत्यादी अवगुण आपल्या सामान्य माणसाला असणारच, कारण जीवनात त्यांचीही आवश्यकता असते, परंतु अगदी अल्प प्रमाणात. त्यांचे दमन न करता नियंत्रण मिळवणे, यासाठी ध्यान, मन शांत करणं. दुष्टांचा नाश म्हणजे आपल्यातील दुर्गुणांचा ऱ्हास. प्रलय म्हणजे पिंडातील या देहातील सर्व तत्वांचा अंत, अर्थात मरण, त्याची सतत जाणीव ठेवणे. भोळे, प्रेमळ म्हणजे इतरांप्रती प्रेम निर्माण होणे, त्यांना मदत करणे. शक्ती अर्थात चैतन्य, आपले चालणारे श्वासच मुळी त्या चैतन्याचे प्रतीक आहेत. जोपर्यंत शरीरात चैतन्य आहे, शक्तीचा वास आहे, तोपर्यंतच मनुष्य कार्यरत राहू शकतो. जर असा अर्थ घेऊन शिवाकडे पाहिले तर ईश्वराचे परम रूप परमेश्वर सदाशिव हे उमजायला वेळ लागत नाही. त्या प्रतिकात्मक रूपातून आपल्याला परमेश्वर रूपी तत्वात विलीन व्हायचे आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला अंत हा अनिवार्य आहे, पण हे शिवतत्व उमजून आयुष्य व्यतीत केले तर त्या शिवाच्या मूळ स्वरूपात एकरूप होणे शक्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.